आणि शरद पवार हे उदाहरण आहेत की ह्या राजकारणाला छेद देणार. हा दुश्मनाच्या फीस सुद्धा, वकिलांच्या फीस सुद्धा भरण्यापर्यंत लोकांची मजल जाते. अच्छा, हा जितेंद्रचा दुश्मन आहे का, हा कोर्टात आहे का, त्याला बोलून गे रे, हे गे रे 20 लाख रुपये लढकेस. पण मूळ प्रश्न यातून उभा राहतोय की महाविकास आघाडी अजून देखील त्याच ताकदीनं पुढे उभं राहणार आहे का, ज्या पद्धतीने थोडेफार मतभेद असतातच. आणि ह्या मतभेदातनं अजून मनं साफ होतात. मला वाटतं ह्याच्यातनं खूप लोकांची मनं साफ होतील की वैयक्तिक वैर नाही टिकत हो. माझं आणि कोणाचं पटत नाही म्हणून शरद पवारांनी त्याच्या लाच घालावी, हा अपेक्षा करणंच चुकीचे आहेत. नाही होत तसं. हे असं कसं, असं असतं का राजकारणात? संजय राऊतांसारख्या एवढ्या खासदार पदावर पोहोचलेल्या, संपादक असलेल्या थोडासा त्यांचा या गोष्टींचं भान मलाही ह्या गोष्टीचं हे आहे की त्यांच्या मनामध्ये शिवसेना फोडणं आणि सरकार पाडण्याच्या वेदना खूप आहेत, हे अमान्य करून चालणार नाही. पण त्या वेदना असताना शरद पवारांनी कसं वागायला हवं हे सांगणंही उचित नाही. शरद पवार तुम्हाला शरद पवार सांगतात का तुम्ही कोणाला भेटायला पाहिजे, सांगतात का? त्यांनी कधी आक्षेप तरी घेतले का? आम्हालाही वाईट वाटतं कधी कधी शरद पवार जेव्हा अजित पवारांच्या स्टेजवर असतात. सर्वात जास्त धोका कोणी दिला? अजित पवारांनीच दिला ना शरद पवारांना. मग तुम्ही कसे काय भेटायला गेलात फुलगुच्छ घेऊन त्यांना? विचारलं शरद पवारांनी किंवा आम्ही तुम्हाला? मी तर नाही विचारलं, आणि शरद पवार तर विचारत पण नाही. अशा गोष्टी त्यांच्या डोक्यात पण जात नाही. असं नाही चालत राजकारणामध्ये. जे मला वाटतं पहिल्या भाषणामध्ये जे देवेंद्र फडणवीस बोलले आहेत, आणि कृपया त्यांनी त्याच्या भाषणाचा अंमल करावा की राजकारणातला संवाद संपलाय, संवाद वाढवायला हवा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधला, हे त्यांचं वाक्य होतं. पण दुर्दैवाने त्याचा अंमल होताना दिसत नाही आहे. नुसती भाषणं करून चालणार नाहीत. हा जोपर्यंत संवाद होत नाही तोपर्यंत लोकशाहीमधला जिवंतपणा दिसणार नाही. मुरदाड झालेली लोकशाही व्यवस्था दिसते. पोलिसांचा, दिस इज नॉट अ पोलीस स्टेट. हे पोलिसांची राज्य व्यवस्था नाही आहे. इथे पोलिसांचा ज्या पद्धतीने वापर केला जातो हे देवेंद्र फडणवीसांनी थांबायला पाहिजे. म्हणजे आमच्या विकासांच्या कामांमध्येही जर मंत्री हस्तक्षेप करणार असतील, आमच्या मतदारसंघांमध्ये लोकांनी आम्हाला लाख लाख मतांनी निवडून दिलेलं आहे, सरकारी नोकऱ्यांवर दबाव आणून आमच्या विकासाची कामं थांबवायची, ही पद्धत योग्य नाही. मुख्यमंत्री महोदयांनी हे बघायला पाहिजे. म्हणजे आमच्या 5 वर्षानंतरचं राजकारण संपवण्यासाठी आजपासून जर प्रयत्नांना सुरुवात करायला तर आम्हालाही तसंच वागावं लागेल. परंतु आदित्य ठाकरे, जे ठाकरे गटाचे नेते आहेत, ते आज दिल्लीच्या दौऱ्यावरती आहेत. काल त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली आणि आज दिल्लीमध्ये जाऊन अरविंद केजरीवालांची भेट घेतली, पण शरद पवारांची भेट त्यांनी टाळली. अहो, मी बांद्राला गेलो म्हणजे मी मातोश्रीवर गेलोच पाहिजे असं आहे का? ते दिल्लीला गेले म्हणजे शरद पवारांच्या घरात गेलेच पाहिजेत असं तुम्हाला काय वाटतं? नाही जात येत काय. पण एक तुम्हाला सांगतो, आज दिल्लीमध्ये जवळजवळ शरद पवार साहेब 40 वर्ष आहेत. दिल्लीमधला कोणीही खासदार असो, कोणीही